भाई 70 प्लेट नाश्ता आहे. सकाळी हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग. तुमचं एक स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. धोकेबाज लोक येऊन नाही आले. खराब आहे. एक हे अजून आहे आमचं वाला. तुम्ही गलत टाइमवर ट्रेक ट्रेक नाही आमच्या सोबत वाले मेंबर आहे. आम्ही तर मजा करत जाऊ आता. हिचा चेहरा वा चेहरा कसं वाटतंय. तू तू चल आमच्या सोबत. आंघोळ आपण तिथंच करू. असं बुडवून काढून तुला चल लवकर. असं बुडवून काढून घेऊ बाहेर. तात्या विंचू अबे शेगाव चाललो आपण. मग असे चाडे काऊन करू ना तू. अरे सार्थक आहे का. सार्थक कुठे चालला. पंढरपूर. अरे आम्ही शेगाव चाललोय. अरे बढिया बढिया. काय हा तू आलाय. कुठे चाललाय. अरे अरे ओळखीचा पोरगा भेटला. ओळखीचा. अरे उतरला. अच्छा येऊन आला का. बरं बरं ये. अरे गोल्या. हा आपल्या ट्रिपचा पहिला स्पॉट जो की राहणार आहे लासूर. आणि आपण लासूर गावात घुसलो आहे. आता लासूर मंदिरावर चाललो आहे. चला पाहू मंदिर कसं आहे. नाश्त्याची तयारी चालू. आमचा लासूर स्टॉप झाला पहिला. आणि पहिला लासूर स्टॉपवर आता आम्ही इथं नाश्ता करू. त्याच्यानंतर पुढं शेगावसाठी मंदिर आहे. या मंदिराची मान्यता अशी की हे राक्षसाईनं बनवलं आहे म्हणते. इसवी सन 1300 बनलेलं मंदिर आहे. आणि या मंदिराची बनावट काळ्या दगडात आहे. पूर्ण काळ्या दगडात बनलेलं मंदिर. मला आतमधून दाखवतो की याचं हे कसं आहे. पहा पूर्ण जुन्या वेळात गणपतीचे आहे असं बनवत होतं आपल्याला. आणि असं काही याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे. इथला सभामंडप हा ओपन आहे. ओपन सभामंडपात बनलेलं मंदिर आहे. इथं ज्या मूर्त्या आहे त्या खरंच खूप जुन्या आहे. आणि इथलं नक्षीकाम म्हणजे पाहणं चुकत आहे. एक वेळा हे प्लेस म्हणजे व्हिजिट केलीच पाहिजे की आपल्या जुन्या काळात किती कलाकृती होती. आणि ह्या गोष्टी आपण का बरं पाहायला पाहिजे ते या कलाकृती सांगतात. याच्यावरचं हे जे नक्षीकाम आहे हे खरंच खूप छान. म्हणजे एक शब्द नाही माझ्याकडे असे हे नक्षीकाम सांगायसाठी की बा हे काय नक्षीकाम आहे म्हणून. तसंच या मंदिराचं एक विशेष म्हणजे इथलं सभामंडप जे आहे ते ओपन सभामंडप आहे. मंदिर आहे. जनरल तुम्ही बघता ब्लॅक कलरचे स्टोन आपल्या मंदिरामध्ये राहतात. जनरली महाराष्ट्रामधले ते ब्लॅक कलरचे स्टोन. तर यामध्ये एक लेअरिंग केलेली असते. मंदिर खालपासून वरपर्यंत एक लेअरिंगमध्ये बांधलेलं असते. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य किल्ल्या टाईप बनवलेलं आहे. चारी बाजूला कव्हर आहे आणि यावर छत नाही आहे. ही मंदिराची बॅक साईड. आणि या मंदिराचा असा स्ट्रक्चर आहे. तो अतिशय सुंदर आणि पाहण्याजोगता आहे. जुन्या काळातील गौमुख जे म्हटलं जायचं ते हे. आणि इथले झालेलं कोरीव काम अतिशय उल्लेखनीय आहे. खरंच हे मंदिर खूप छान आहे. मंदिर पाहून झालं आपल्याला. पोटपूजा पण झाली. आता आपण निघालो शेगाव रस्त्यानं. चला मग आपण शेगाव दर्शन करू. तुम्हाला शेगावात गेल्यावर दाखवतो की तिथं काय काय गोष्टी आपल्यासोबत घडते. चलो फिर. आपा झंडू डान्स करून आला. आमच्या बसमध्ये कोणता सर्वात जास्त एन्जॉय केलं असं या छोटूनं. हा आपला काफिला. त्या काफिलात 3 बसेस 70 लोक आपल्यासोबत. शेगाव एंटर झाल्यावरची झाल्या आपल्याला पालखीचं दर्शन. एक पैदल लोक चालले होते. बाया होत्या. माणसं होते. झेंडे घेऊन. प्लॅन ए कॅन्सल. प्लॅन बी आता आम्ही सक्सेस करू. मुखदर्शन घेऊन परत जाऊ. खूप गर्दी खूप जास्त आहे. गर्दी खूप जास्त असल्यामुळे मुखदर्शनावर कामाला आम्हाला. मुखदर्शन गर्दी भयंकर आहे. गर्दी तुम्ही काय म्हणता बेश. पायवाटची वाट चुकली. वाट चुकून आम्ही आता मुखदर्शनावर बरीच गर्दी आहे. हरपलेले लेकरं भेटले. आधी माझ्याकडे शेगाव
शेगाव दर्शन आमचं संपलेलं आहे. आता इथून आम्ही जाणार महालक्ष्मी मंदिर. याच्यामधल्या ज्या गॅप्स असून क्लिप्सच्या त्या आम्ही रेकॉर्ड नाही करू शकलो, एवढी गर्दी भयंकर होती. त्याच्यामुळं खूप गर्दी होती. त्याच्यामुळे तुम्ही आता हा ब्लॉग जसा आहे तसा पहा. आता सिद्धपेठ जाऊ, महालक्ष्मी मंदिर पाहू, तिथं जर का शूट झाला तिथं शूट घेऊ आणि तुम्हाला दाखवतो. पाहत राहा व्हिडिओ पाहत राहा. थोडं लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. हा एक नवीन ब्लॉगर सापडला आम्हाला, छोटू ब्लॉगर. छोटू ब्लॉगर, मिनी ब्लॉगर. मिनी ब्लॉगर आहे. मिनी ब्लॉगर तो पण मिनी. हेच ते सिद्धपेठ महालक्ष्मी मंदिर. आणि इथं खरंच सुंदर महालक्ष्मीची एक प्रतिमा आतमध्ये ठेवलेली आहे. जर का तुम्ही शेगावात आले तर या मंदिराला या आणि इथं दर्शन घ्या. झाल्यावर एक वेगळी प्रसन्नता वाटते. मग आमचे दर्शन झाले आणि हे आमच्या गाडीतले तमाशे. पोटे फुल राळा करत डान्स वान्स करून आले ते. आणि मागच्या काचा इथून मागच्या गाडीवाल्याला त्रास देऊन आले. पण आमची मागची बस बी काय कमी होती काय, तेही आमच्या लेवलने येऊन एकदम धांदल चालू होती. तेव्हा तुम्हाला दाखवतो काचातून काय सीन चालू आहे बाहेरचा. गाण्याचा आवाज फुल होता, मग गाणे आपण हटून टाकले. पण राळा, दोन्ही बसेसची स्पीड मॅच आणि फुल धिंगाणा. अशी काही जर्नी झाली आपली शेगावची आजची. मजा आला या जर्नीत, शेगावच्या जर्नीत मजा आला. आम्ही 70 लोक घेऊन जायचा पहिल्या वेळेस एक्सपिरियन्स घेतला. तो एक्सपिरियन्स खतरनाक होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.